नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कांद्याचे बाजारभाव बघणार आहोत। आजची तारीख आहे 12 मार्च। तर मित्रांनो, कोणत्या बाजार समितीला कसा बाजारभाव मिळालेला आहे तेही आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यासाठी व्हिडिओवरती कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर सगळ्यात पहिले अगोदर आपण बाजार समिती बघणार आहोत अकोला या बाजार समितीमध्ये 387 क्विंटल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 500 रुपये, जास्तीत जास्त भाव 1400 रुपये आणि सर्वसाधारण भाव 900 रुपये। छत्रपती संभाजीनगर या बाजार समितीमध्ये 7310 क्विंटल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 500 रुपये, जास्तीत जास्त भाव 1200 रुपये आणि सर्वसाधारण भाव 850 रुपये। मुंबई कांदा बटाटा मार्केट या बाजार समितीमध्ये 10200 क्विंटल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 800 रुपये, जास्तीत जास्त भाव 1400 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1100 रुपये। खेड चाकण या बाजार समितीमध्ये 250 क्विंटल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 1000 रुपये, जास्तीत जास्त भाव 1400 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1200 रुपये। सातारा या बाजार समितीमध्ये 205 क्विंटल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 500 रुपये, जास्तीत जास्त भाव 1500 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1000 रुपये। सोलापूर या बाजार समितीमध्ये 41,075 क्विंटल लाल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 100 रुपये, जास्तीत जास्त भाव 1700 रुपये आणि सर्वसाधारण भाव 800 रुपये। येवला या बाजार समितीमध्ये 18,000 क्विंटल लाल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 150 रुपये, जास्तीत जास्त भाव 1070 रुपये आणि सर्वसाधारण भाव 700 रुपये। येवला अंदरसूल या बाजार समितीमध्ये 7,000 क्विंटल लाल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 140 रुपये, जास्तीत जास्त भाव 850 रुपये आणि सर्वसाधारण भाव 700 रुपये। मालेगाव मुंगसे या बाजार समितीमध्ये 20,500 क्विंटल लाल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 200 रुपये, जास्तीत जास्त भाव 1121 रुपये आणि सर्वसाधारण भाव 875 रुपये। नागपूर या बाजार समितीमध्ये 2,600 क्विंटल लाल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 1000 रुपये, जास्तीत जास्त भाव 1200 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1150 रुपये। सिन्नर नायगाव या बाजार समितीमध्ये 250 क्विंटल लाल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 280 रुपये, जास्तीत जास्त भाव 1141 रुपये आणि सर्वसाधारण भाव 900 रुपये। कळवण या बाजार समितीमध्ये 4,400 क्विंटल लाल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 400 रुपये, जास्तीत जास्त भाव 1230 रुपये आणि सर्वसाधारण भाव 850 रुपये। मनमाड या बाजार समितीमध्ये 9,000 क्विंटल लाल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 160 रुपये, जास्तीत जास्त भाव 1000 रुपये आणि सर्वसाधारण भाव 700 रुपये। भुसावळ या बाजार समितीमध्ये 43 क्विंटल लाल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 500 रुपये, जास्तीत जास्त भाव 1000 रुपये आणि सर्वसाधारण भाव 800 रुपये। देवळा या बाजार समितीमध्ये 4,760 क्विंटल लाल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 250 रुपये, जास्तीत जास्त भाव 1200 रुपये आणि सर्वसाधारण भाव 925 रुपये। त्याचबरोबर सांगली फळे भाजीपाला या बाजार समितीमध्ये 4,159 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 500 रुपये, जास्तीत जास्त भाव 1600 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1050 रुपये। त्याचबरोबर पुढची बाजार समिती आपण बघणार आहोत पुणे पिंपरी या बाजार समितीमध्ये 6 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 1400 रुपये, जास्तीत जास्त भाव 1600 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1500 रुपये। पुणे मुळशी या बाजार समितीमध्ये 1068 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 400 रुपये, जास्तीत जास्त भाव 1200 रुपये आणि सर्वसाधारण भाव 800 रुपये। मंगळवेढा या बाजार समितीमध्ये 15 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 400 रुपये, जास्तीत जास्त भाव 1520 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1400 रुपये। कामठी या बाजार समितीमध्ये 3 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 2080 रुपये, जास्तीत जास्त भाव 2580 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2330 रुपये। नागपूर या बाजार समितीमध्ये 1000 क्विंटल पांढऱ्या कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 1200 रुपये, जास्तीत जास्त भाव 1600 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1525 रुपये। पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये 22,000 क्विंटल पोळ कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 300 रुपये, जास्तीत जास्त भाव 1378 रुपये आणि सर्वसाधारण भाव 900 रुपये। कळवण या बाजार समितीमध्ये 3,000 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 900 रुपये, जास्तीत जास्त भाव 1400 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1050 रुपये। पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये 1140 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 750 रुपये, जास्तीत जास्त भाव 1466 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1350 रुपये। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये
कांद्याचे बाजारभाव हे बघितलेले आहेत आणि कांद्याच्या बाजारभावांमध्ये आपल्याला बऱ्यापैकी हा बदल बघायलाही मिळतो आहे आणि उन्हाळी कांद्याची सुद्धा मार्केटमध्ये आवक यायला निर्माण झालेली आहे. आणि मित्रांनो, माझ्या बॅकग्राऊंडमध्ये जो आवाज येतो तर आजूबाजूला काम चालू असल्या कारणाने आणि माझ्या घरामध्ये छोटी मुलं असल्या कारणाने तो आवाज येतो, तर त्यासाठी मला माफ करा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि जेणेकरून तुम्हाला रोजचे ताजे बाजारभाव नक्कीच जाणून घ्यायला मिळतील. धन्यवाद.